नमस्कार दर्शको, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नांदेडमध्ये हळद उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांना एकत्र आणण्यासाठी खरेदीदार विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। शहरातील हॉटेल VITS भारत येथे हा मेळावा नॅशनल टर्मरिक बोर्ड आणि स्पाइसेस बोर्ड इंडिया यांच्या संयुक्तद्वारे पार पडला। कार्यक्रमाला नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, उद्योग आणि निर्यातीचा संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या मेळाव्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांच्या भेट संपर्क वाढले आणि हळद व्यापाराला चालना मिळाली अशी अपेक्षा व्यक्त केली गेली। नागपूरमध्ये MIDC पोलिसांना मोठी यशस्वी कारवाई मिळाली आहे। वाहन चोरी करणाऱ्या एका शातीर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। सूत्रांनुसार वाहन चोरीच्या प्रकरणात प्रवेश कन्हैयालाल कंगाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। चौकशी दरम्यान त्याने 18 दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबूल केले। पोलिसांनी त्याच्याकडून 7,30,000 रुपयांचा किमतीचे 18 मोटरसायकल जप्त केले आहे। या कारवाईत MIDC सह नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण 11 वाहन चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत। सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत। अंबरनाथच्या आनंदनगर MIDC क्षेत्रातील एका रासायनिक कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। आज आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या ताबडतोब घटनास्थळी पोहोचल्या। सध्या दमकल कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आग किती भीषण आहे आणि कारण काय आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाहीत। आसपासच्या भागात दक्षतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। प्रशासन आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे। आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यावरच नुकसानाचे अचूक मूल्यांकन करता येईल। या घटनेमुळे परिसरात ताणतणाव निर्माण झाला असून स्थानिक लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून पाण्यात उडी मारून एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। असे सांगितले जात आहे की महिलेला तिच्या प्रियकराने अडवले होते, त्यामुळे तिला दुखापत झाली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले। ही घटना सकाळी 8:30च्या सुमारास घडली। सुदैवाने खांद्यावर बॅग असल्याने ती महिला तरंगत राहू शकली। वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या साथीदारांनी तत्काळ पाण्यात उडी मारून महिलेचा जीवन वाचवला। तिला सुरक्षितपणे वाचवल्यानंतर पोलिसांनी कळवण्यात आले। वाशी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। प्राथमिक माहितीनुसार ही महिला चेंबूरची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। नागपूरमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पेठ येथील ESIC रुग्णालयाचे निरीक्षण केले। या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधून उपचार आणि जेवणाच्या दर्जाची माहिती घेतली। त्यांनी रुग्णालय परिसर आणि स्वच्छतेची स्थिती पाहिली। मंत्री यांनी डॉक्टरांशी चर्चा करून औषधीची उपलब्धता आणि उपचार याबाबत माहिती मिळवली। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंभरकरही उपस्थित होते। आजच्या नागपूर समय बुलेटिन्स मध्ये इतकंच। याचबरोबर पाहत रहा नागपूर समय न्यूज। धन्यवाद।